मी डॉक्टर श्री गणेश पाटील, लहान मुलांचे मेंदुरोग फिट तज्ञ, मथुरा चाइल्ड न्यूरो क्लिनिक, सोलापूर. फिट म्हणजे काय? तर फिट्स हा मेंदूचा सामान्य आजार आहे, ज्यामध्ये मेंदूतील विद्युत लहरींमध्ये शॉर्ट सर्किट होते. मेंदूच्या विद्युत लहरीतील शॉर्ट सर्किटमुळे शहराच्या अनियंत्रित हालचाली होतात. लहान मुलांमध्ये फिट्सची खूप कारणे आहेत, जसे की जन्मता बाळ न रडल्यामुळे येणारी फिट, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असणारी फिट, शुगर कमी झाल्यामुळे फिट. तर जवळपास 20% केसेसमध्ये फिट्स या गुणसूत्राच्या किंवा जेनेटिक्सच्या आजारामुळे असू शकतात. फिट्सच्या रुग्णांमध्ये काही तपासण्या कराव्या लागतात, जसे की कॅल्शियम चेक करणे, साखर चेक करणे, गरज पडल्यानुसार एम-आर-आय करणे, ईईजी करणे आणि काही पेशंटमध्ये जेनेटिक टेस्ट सुद्धा करावे लागतात. आपल्या समाजामध्ये फिट्स बद्दल भरपूर काही गैरसमज आहेत, जसे की खास करून ग्रामीण भागामध्ये फिट्स हा दैवी शक्तीमुळे होणारा आजार आहे असे म्हणले जाते. तर फिट्स हा दैवी शक्तीमुळे होणारा आजार नसून पूर्वी सांगितल्याप्रमाणे मेंदूच्या विद्युत लहरीतील बिघाडांमुळे होणारा आजार आहे. फिट्स चालू असताना काही पेशंटच्या तोंडामध्ये चमचा दिला जातो किंवा धातूचे काही घटक दिले जातात किंवा चप्पल सुंगवले जाते. तर ह्या गोष्टी शक्यतो टाळणे खूप चांगले राहील. फिट्सचा पेशंट आयुष्यात काही करू शकत नाही हा एक गैरसमज राहतो. तर फिट्स ह्या जर का औषधांनी कंट्रोल असतील, डॉक्टरांच्या सल्ल्याने कंट्रोल असतील, तर तो पेशंट नॉर्मल आयुष्य जगू शकतो. फिट्सच्या पेशंटमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही उपयुक्त औषधं घेतल्यानंतर त्या फिट्स पूर्णपणे कंट्रोल येऊ शकतात व पेशंट हा नॉर्मल आयुष्य जगू शकतो. मी काही उदाहरण देईन, काही सेलिब्रिटीज ज्या लहानपणी त्या फिट्सच्या आजाराने ऍडमिट होत्या, फिट्सच्या आजाराने अफेक्टेड होत्या आणि त्या त्यांच्या क्षेत्रामध्ये आता एक उल्लेखनीय कामगिरी करत आहेत, जसे की आयझॅक न्यूटन, आत्ताच झालेला फिफा वर्ल्ड कप फुटबॉलपटू रोनाल्डो, लिएंडर पेस, क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स हे लहानपणी फिट्सच्या आजाराने त्रस्त होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यवस्थित फिट्सचे औषधं घेऊन, ट्रीटमेंट घेऊन त्यांनी त्याच्यावर मात करून आज ते त्यांच्या क्षेत्रामध्ये एका विशिष्ट लेवलला आहे. थँक्यू.